नमस्कार. सनशाईन हिलिंग अँड मेडिटेशन सेंटर मध्ये या 10 दिवसीय लाईफ चेंजिंग वर्कशॉपच्या तिसऱ्या दिवसात मी डॉक्टर योगेश आहिरे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. वेलकम, वेलकम, वेलकम. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. कशा आहात? आजची एनर्जी हा वंडरफुल. ग्रेट, 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 ग्रेट. यशोदा मॅडम ग्रेट. सुनीता पाके मॅडम ग्रेट, ग्रेट, ग्रेट. सुप्रिया पवार मॅडम ग्रेट, ग्रेट. संध्या खर्चे मॅडम नमस्कार. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. गोरक्ष दाभाडे सर आज इंग्रजी मधून आला. ग्रेट, ग्रेट. उमा जंगम मॅडम नमस्कार. अंधारात बसतात मॅडम. सर हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. गोपाल वाडेकर सर, नितीन गाडगे पाटील सर, नितीन गाडगे पाटील सर ग्रेट. मनीष सर, उषा गोगले मॅडम, यशराज, यशराज तरळे, तरळे सर, यस. वंदना चव्हाण मॅडम, मानसी मॅडम, माधुरी उंबळे मॅडम, प्रशांत बोरकर सर, रिया मॅडम, निधी क्षीरसागर मॅडम, मिताली मॅडम नमस्कार मॅडम, रितेश काळे सर नमस्कार सर, यशोदा मॅडम, यशोदा धुरी मॅडम बरोबर, यशोदा धुरी मॅडम ग्रेट. पुष्करणी, पुष्करणी मॅडम नमस्कार मॅडम, तेजू पाटील मॅडम नमस्कार, स्नेहलजी नमस्कार, 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 नमस्कार. चला आजच्या सेशनला सुरुवात करण्या अगोदर त्यांचे व्हिडिओ बंद आहेत, त्यांनी व्हिडिओ ऑन करा. लक्षात घ्या, व्हिडिओ बंद करून हा मोटिवेशनल प्रोग्राम नाही, जीवन बदलण्याचा प्रोग्राम आहे. जीवन बदलण्याचा हा प्रवास आहे. है की नाही? संध्याकाळी 4:30 वाजले. वाम कुक्षीची वेळ संपलेली, झोपेतून जागे होण्याची. उठो सोने जगा निवाला आ गया. उठा, जागा, आता तरी जागे व्हा. इतक्या वर्ष झोपला होता, आता जागे व्हा. जागवणारा आला. जागे व्हा, जागे व्हा. या प्रोग्रामला, जीवन बदलण्याचा, लाईफ चेंजिंग वर्कशॉपला भागवताची कथा बनवू नका, आहे की नाही? 1 तास आलं, कोण आलं माहित नाही, काहीतरी सांगितलंय पण डोक्यात काही घुसलं नाही. तर जीवन बदला. व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. आजच्या सेशनला सुरू करण्या अगोदर प्रामाणिकपणे कालची प्रॅक्टिस कुणी कुणी केली? येलो पेज रीडिंग प्रामाणिकपणे. तेजू पाटील मॅडम सगळ्यात पहिले हात वरती जरा. गोपाल सर ग्रेट. संध्या खर्चे मॅडम, शीतल भामरे मॅडम ग्रेट, ग्रेट. उपासे मॅडम कुठे गेल्यात? त्यांनी काल खूप मोठा मेसेज केला. यस. शंतनू बाकरे सर प्रॅक्टिस केली ग्रेट. बस, कालही 6 आजही 6. लिहा, फाडा, जाळा. कोणी कोणी प्रॅक्टिस केली? सर मी काही महिन्यापूर्वी केले आहे, काल जे सांगितले होते आणि मला त्याचा फायदा झाला होता. मानसी मॅडम परफेक्ट, 100%. प्रामाणिकपणे स्वतःसाठी प्रॅक्टिस केली, नक्कीच फायदा होतो, नक्कीच फायदा होतो. किडलिंग टेक्निक्स खतरनाक लेवलची टेक्निक्स आहे. तुमचं ड्रीम बघा ना, अनेक वर्षापासून तुमची इच्छा, तुमचे स्वप्न, अनेक वर्षापासून तुमचा आज जीवनाचा सफर एक आहे. सुखी जीवन शोधत आहात. सुखी जीवनाची व्याख्या काय? आपलं आणि कुटुंबाचं सुदृढ निरोगी आरोग्य, बरोबर? सगळ्यांना हवंय. आरोग्य हवंय, सुदृढ निरोगी. प्रत्येक नात्यामध्ये प्रेम, विश्वास, आदर, आहे की नाही? घरामध्ये प्रत्येक नात्यामध्ये प्रेम, विश्वास, आदर, बरोबर? आणि समृद्धी, पैसा. कधीही मन मारून जगता येऊ नये इतका पैसा. खरं आहे ना? यापेक्षा सुखाची व्याख्या काय असेल? मी चौथी एक गोष्ट ऍड करतो. आपल्या मुलांचं करिअर, शिक्षण. बस, यापेक्षा जीवनात आणखीन काय हवंय? पाहिजे की नाही? प्रॅक्टिस करावी लागेल. सगळ्यांना हवंय, सगळ्यांना सुख हवंय, फक्त प्रोसेस नको सर. शॉर्टकट काहीतरी सांगा. जादूची कांडी फिरवली डिश सगळ्यात मिळालं पाहिजे. नाही. मिळेल, शब्द मंत्र बनतात, मिळेल, पण ते फार काळ नाही टिकणार. तुमच्याही जीवनामध्ये रिपीटेड प्रॉब्लेम आहेत ना, त्या प्रॉब्लेमला संपवण्यासाठी. ओके. काल आपण बघितले, पहिल्या दिवशी आपण स्वतःला खाली केलं. काल एक्झॅक्ट तो प्रॉब्लेम कुठे आहे ते प्रॉब्लेम बघितले, बरोबर? आज बघणार आहोत खरं कुठल्याच गोष्टी पूर्ण होतात, चांगल्या गोष्टी का पूर्ण होत नाही?
आपण दुःख मागत नाही तरी दुःख का येतंय आपल्या जीवनामध्ये? बरोबर असंच होतंय ना. समस्या मागत नाहीये तरी पण समस्या का येतात? वारंवार सांगतो मी आजारी नाहीये, मी समस्येत नाहीये, फायनान्शियल क्रायसिस नाहीये, रिलेशन क्रायसिस नाहीये, तरी पण त्याच गोष्टी का होतात? रात्र-रात्र झोप येत नाही, विचार थांबत नाही, नको-नको ते विचार येतात. आळस येतो, कंटाळा येतो, जगण्याची इच्छा वाटत नाही. तोच दिवस, तोच त्रास, तेच चेहरे, त्याच समस्या आणि या सगळ्यांमध्ये अडकलेले आहात. एक्झॅक्ट का अडकलेले आहात? जे नव्याने जॉइन झाले त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. त्या सगळ्यांनी परत व्हिडिओ ऑन करा आणि एनर्जी बदला, जीवन बदला, जीवन बदला. आजचा टॉपिक अत्यंत पॉवरफुल टॉपिक. आपण नेक्स्ट नेक्स्ट लेव्हलला चाललेलो आहोत. स्टेप बाय स्टेप. स्टेप अत्यंत महत्वाचे आहे. का महत्वाचे आहे? बरोबर ना? स्टेप बाय स्टेप जाणं अत्यंत महत्वाचं आहे का नाही? असं आहे का एखाद्या सोसायटीमध्ये कुणी राहत असेल 8व्या, 9व्या, 10व्या फ्लोअरला. जमिनीवरून उडी मारतात डायरेक्ट 10व्या फ्लोअरवरती जातात. नाही ना? एक-एक स्टेपच जावं लागते ना. स्टेप खूप महत्वाची लक्षात घ्या. एक-एक पायरी अत्यंत महत्वाची. अनेक महिला आहे. पोळ्या लाटताना स्टेप महत्वाचे आहेत की नाही? आहेत की नाही? नाही सर, स्टेप काय आहे पोळ्या? असे डोळ्यात झाकून लाटू शकतो. हां, नक्कीच. दीपाली पाटील मॅडम जर तुम्ही WhatsApp ग्रुपमध्ये असाल, तर WhatsApp ग्रुपमध्ये रेकॉर्डिंगची लिंक दिलेली आहे. आज लेव्हल 1 ची रेकॉर्डिंग YouTubeवरून गायब होईल, दिसणार नाही. ज्यांनी अजूनही बघितली नसेल, तर नक्कीच बघा. आज गायब होईल. कुणासाठीच नसतं लक्षात घ्या. मी पहिल्यांदा ही रेकॉर्डिंग सिस्टम, रेकॉर्डिंग सर्व्हिस पहिल्यांदा उपलब्ध करून दिलेली आहे. ओके. प्रीती मॅडम हे आयुष्यभर चालणार आहे लक्षात घ्या. गेस्ट येणार, कुणीतरी येणार आपल्या जीवनामध्ये ढवळाढवळ करणार, आहे की नाही? हे संपूर्ण ब्रह्मांड. मायाजाळ शब्द ऐकलाय का? मायाजाळ. तेव्हा स्वतःसाठी काहीतरी करायला लागतं, तेव्हा ब्रह्मांड एक मायाजाळ असं तयार करतं, की तिथून आपल्याला बाहेर काढतं. आहे की नाही? मायाजाळ असतो एक लक्षात घ्या. हे ओळखता आलं पाहिजे. चला ग्रेट. आजच्या सेशनला जाऊया. ओके. तर स्टेप सांगत होतो चपाती, पोळी लाटताना स्टेप खूप महत्वाचे आहे. आहे की नाही? एक भांडं घेणे, पीठ चाळणे, हे काय बरोबर ना? योग्य प्रमाणात पाणी टाकणे, पीठ मळणे, मुलायम करणे, त्यानंतर मुरणे, त्यानंतर ते ते आवश्यकतेनुसार गोळा बनवणे. तर त्रिकोणी गोळा बनतो, पोळी लाटताना गोल बनते, आहे की नाही? मग ती योग्य तवा तापल्यानंतर तव्यावरती टाकणे, योग्य भाजल्यानंतर पलटवणे, व्यवस्थित भाजणे आणि मग खाणे. बरोबर आहे? बरोबर आहे का? का एखादी स्टेप राहिली? असेल बरोबर तर सांगा. येस. ग्रेट. नाही मला नाही लाटता येत. मग आता मला एक सांगा, जर पोळी तव्यावरतीच भाजायची आहे, ओके. तर शीतल मॅडम असं केलं चालेल का? डायरेक्ट तव्यावरतीच पीठ मळलं आणि तिथेच थापलं तर चालेल का? का? भाजायची तर तव्यावरतीच आहे ना. त्यासाठी स्टेप महत्वाची. तव्यावरती पीठ मळून भाजलं तर हातालाही भाजेल. पोळी भाजेल की नाही भाजेल माहीत नाही, पण पहिले हाताला भाजेल, आहे का नाही? काहीतरी भाजून तयार होईल, पण नक्कीच पोळी तयार होणार नाही. चपाती बिलकुल बनणार नाही. दुसरंच काहीतरी तयार होईल, आहे की नाही? त्यासाठी जीवनामध्ये सुद्धा स्टेप महत्वाचे आहे आणि आपण सगळ्या स्टेप स्किप केल्यात म्हणून जीवनामध्ये प्रॉब्लेम. चपाती बनलीच नाही, बनलीच नाही. तर आजचा सेशन अत्यंत पॉवरफुल. व्हिज्युअलायझेशन. चपाती नाही होणार, थालीपीठ होईल. शीतल मॅडम थालीपीठ सुद्धा नाही होणार. थालीपीठला सुद्धा प्रोसेस आहे. ओके. चला ग्रेट. थालीपीठ ग्रेट, ग्रेट. चला व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? कोण सांगू शकेल? हँड करा, मी बोलण्याची संधी देईल. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? कोण सांगतंय?
हात वरती करा. पुष्करनी मॅडम अनम्यूट करा. तर पुष्करीनी काय? व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपण जे काही इमॅजिन करतो ना, किंवा आपण जे काही अफर्मेशन लिहितो, तर ते ऍक्च्युली घडत आहेत आपल्यासमोर, किंवा आपण त्यातून जात आहेत अशी इमॅजिन करणं. ओके, एखादी गोष्ट घडत आहे असं इमॅजिन करणे. हा. येस, ओके, खूप छान, खूप छान मॅडम, खूप छान, खूप छान, ग्रेट ग्रेट. आणखीन कोण सांगताय? आणखीन व्हिज्युअलायझेशन. संध्या मॅडम तुमचा हँड राईज आहे, तुम्ही सांगताय? संध्या करते मॅडम. नाही, लोअर करा हँड. पूजा पारकर मॅडम, जर तुमचा व्हिडिओ ऑन असेल तर मी तुम्हाला बोलण्याची संधी देईल. तुमचा हँड राईज बघतोय मी. पूजा मॅडम, ग्रेट. हा मॅडम, अनम्यूट करा. हा सर, व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपण सपोज काही कोणाबद्दल काही विचार करतोय आणि त्या समोर व्यक्ती आहे किंवा ती वस्तू समोर आहे असं आपण इमॅजिन करून असं आपण समोर अनुभव करायचा आणि ते लक्षात ठेवायचं. दॅट इज कॉल्ड व्हिज्युअलायझेशन, आय थिंक सो. ओके, ग्रेट, खूप छान, खूप छान. एखाद्या व्यक्तीला समोर असं व्हिज्युअलाइज करणे आणि त्या व्यक्तीबद्दल वाटणे. ग्रेट ग्रेट, खूप छान, खूप छान. आणखीन आणखीन कोण सांगू शकेल? नाही? इकडच्या पेजवरती इकडे कोण आहे? शीतल भामरे मॅडम, ओके, अनम्यूट करा मॅडम. एखाद्या गोष्टीचं दृष्टीकरण करणं. एखाद्या गोष्टीचं दृष्टीकरण करणं. ग्रेट, व्हेरी गुड, खूप छान. शीतल भामरे मॅडम, ग्रेट ग्रेट. आणखीन कोण सांगू शकेल? आणखीन विचारताय सर, तुम्हाला अपेक्षित असलेला आन्सर नाही मिळाला का? नक्कीच मिळालंय, पण आणखीन कोण? गोपाल सर, अनम्यूट करा सर. संध्या मॅडम येतो तुमच्याकडे. एखाद्या चांगल्या गोष्टीचं कल्पना तयार करणे आणि त्याचं मनात चित्र तयार करणे. एखाद्या चांगल्या गोष्टीची मनात कल्पना तयार करणे आणि त्याचं चित्र तयार करणं. ग्रेट गोपाल सर, हा वंडरफुल, ग्रेट ग्रेट ग्रेट. संध्या मॅडम, खूप छान. एखाद्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे त्याच्याबद्दल मनात आणणे, म्हणजे ओके, त्याच्याबद्दल खूप छान, कल्पना खूप. करणे. त्या गोष्टीबद्दल कल्पना करणं. ग्रेट, खूप छान, खूप छान. संध्या मॅडम, खूप छान. पण आपण काय करतोय? आपण आधाराची कल्पना करतोय, समस्यांची कल्पना करतोय का नाही संध्या मॅडम? ग्रेट, खूप छान, खूप छान, खूप छान. आणखीन कोण? आणखीन आणखीन? तर खूप इंटरेस्टिंग आन्सर यायला लागलेत, खूप छान आन्सर यायला लागलेत. बोला बोला, बोलाल तर समजेल, लक्षात घ्या. चल, रुपाली राजे मॅडम म्हणतात कल्पना करणे. तेजू पाटील मॅडम पण म्हणतात कल्पना करणे. रितेश काळे सर म्हणतात कल्पना करणे. पवन सर म्हणतात नमस्कार 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 नमस्कार. एखादी मानसी मॅडम म्हणतात एखादी गोष्ट घडली आहे असं समजून जगणे. ओके, विद्या गांधी मॅडम जर व्हिडिओ ऑन केला तर बोलण्याची संधी देईल. वंदना चव्हाण मॅडम म्हणतात कल्पना करणे. दीपाली पाटील मॅडम म्हणतात सर एखादी गोष्ट वास्तवात नसतानाही ती असल्याचे दर्शवणे. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस दीपाली पाटील मॅडम. संध्या करते मॅडम म्हणतात जो आपण विचार करतो तो प्रत्यक्षात अनुभव घेणे. वा, वंडरफुल, ग्रेट ग्रेट ग्रेट. आजचं सेशन आम्ही 3 पण अटेंड करतो आहोत. ग्रेट गोपाल वाडेकर सर, 3 जण अटेंड करतात एका कॅमेरामध्ये. खूप छान, ग्रेट ग्रेट, वंडरफुल, ग्रेट. हा, सुप्रिया पवार मॅडम दिसत नाहीये. सुप्रिया पवार मॅडम त्यांच्या मैत्रिणींनाही लिंक शेअर करत असतात. सुप्रिया पवार मॅडम तुमचाही धन्यवाद, थँक्यू थँक्यू थँक्यू. एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे ती सारखी पुनःशक्ती करणे म्हणजेच व्हिज्युअलायझेशन. प्रांजल प्रकाश भोसले, थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रांजल सर, थँक्यू थँक्यू. विद्या गांधी मॅडम अनम्यूट करा मॅडम. मला जसं हवं आहे मला जसं हवं आहे तसंच घडत आहे आणि घडणार आहे.
ओके, मला जसं हवं आहे तसंच घडत आहे आणि घडणार आहे, म्हणजे व्हिज्युअलायझेशन. हा, वंडरफुल, परफेक्ट, ग्रेट, ग्रेट, खूप छान, खूप छान, खूप छान, खूप छान, ग्रेट, ग्रेट. यस, हरकत नाही प्रांजल सर, प्रांजल मॅडम, ग्रेट, ग्रेट. छान. बघा, खूप छान, सगळ्यांनी खूप छान आन्सर दिले, खूप सुंदर आन्सर दिले, खूप सुंदर, खूप सुंदर. पण जसे आन्सर दिले तसं जगणं होतं का, हा प्रश्न आहे. बिलकुल नाही. एकदम सोपी व्याख्या सांगतो, म्हणजे व्हिज्युअलायझेशन सोपं होईल. खूप सोपी व्याख्या. पहिले मनामध्ये बघा आणि मग प्रत्यक्षात घडवा. नाही समजलं? पहिले मनात बघा, नंतर प्रत्यक्षात घडवा. बघा, कुठलीही गोष्ट दोनदा घडते, कुठलीही गोष्ट दोनदा बनते, दोनदा घडते, दोनदा बनते. जसं की हा माईक मनामध्ये आला कुणाच्या तरी, नंतर बनला. लॅपटॉप, लाईट, अगदी साधा पेन, बरोबर का? आणखीन सोपं उदाहरण देऊ, आणखीन सोपं, लगेच समजेल. सेशन संपल्यानंतर रात्रीचा स्वयंपाक काय करायचा, पहिले कुठे येतो, कुठे येतो? इथे येतो ना, का डायरेक्ट किचन वरती, गॅस वरती बनतो? विचार करता की नाही, काय बनवायचं, काल काय बनवलं होतं, परवा काय बनवलं होतं, आज काय, मुलं काय खातील, सरांना काय आवडेल, पहिले कुठे येतो? माइंड मध्ये येतो, बरोबर आहे. एखादी स्पेशल डिश बनवायची असेल, कोणती भाजी बनवायची, इथून स्टार्ट. येस. जर एखादी स्पेशल डिश बनवायची असेल, एखादी रेसिपी, थेट गॅसवरती बनते का? बनते गॅसवरती, पहिले इथे बनते. इथे स्वीट बनवायचंय, तिखट बनवायचंय, काय बनवायचं, कसं बनवायचं, किती बनवायचं, कसल्या प्रमाणात बनवायचं, बरोबर आहे की नाही? एखादी ट्रिपला जर जाणार असाल तुम्ही, एखादी ट्रिप प्लॅन करतायत, ट्रिप पहिले कुठे बनते, पूर्ण कुठे होते, कुठे होते ट्रिप? माइंड मध्ये होते ना. 7 दिवसांची, 15 दिवसांची, कुठे कुठे जाणार, कसं कसं जाणार, कुठे स्टे करणार, कुठे राहणार, तिथलं स्पेशल काय खाणार, कुठे फिरणार, सगळ्या गोष्टी अगोदर ठरतात की मग ट्रिपला जातात. कुठलीही गोष्ट लक्षात घ्या, दोनदा बनते. मग दोनदा बनते तर पहिले मनामध्ये बघा. आपण मनात बघतो आपल्या समस्या, आपले आजार, आपले प्रॉब्लेम, आपलं भविष्य, नको असलेलं, आणि जीवन तेच बनतंय, जीवन तेच बनतंय. म्हणजे काय, प्रत्येक वस्तू दोनदा बनते, लक्षात घ्या. पहिले मनामध्ये आणि दुसऱ्यांदा सत्यामध्ये. मग तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम तुम्ही अगोदर मनात बघितले की नाही बघितले? प्रामाणिकपणे जर बघितले असेल तर हात वरती करा, प्रामाणिकपणे. नाही सर, आम्ही प्रॉब्लेम बघितलेत नाही. प्रॉब्लेम आले मग दिसायला लागले. बिलकुल नाही. प्रॉब्लेम अगोदर नाही आले. नाही सर, प्रॉब्लेम आले. नाही मॅडम, प्रॉब्लेम नाही आले. सगळ्याच गोष्टी एका दिवसात नाही.
सॉरी, एक 30 सेकंदासाठी थोडासा व्यत्यय येईल. ओके, लाईट गेली. ओके, पाऊस जोरात चालू आहे. ग्रेट 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 ग्रेट. 30 सेकंदात सर्व सुरळीत होईल, पुन्हा एकदा व्यवस्थित होईल. व्हिज्युअलाइज करणे पहिले मनामध्ये आणि नंतर प्रत्यक्षात घडवणे म्हणजेच व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन. ओके, छान, ग्रेट. समजतंय? आपण आपल्या प्रॉब्लेमला व्हिज्युअलाइज करतोय, जे आपल्याला नकोय त्या गोष्टी आपण बघतोय आणि ते जीवनामध्ये घडतंय. ओके, पेशंट ठेवा 30 सेकंदासाठी. पहिले प्रॉब्लेम आल्यावरती विचार करावा लागतो आणि नंतर तो सॉल्व्ह करण्यासाठी विचार करावा लागतो. संध्या खर्चे मॅडम, चूक. प्रॉब्लेम येण्यासाठी का विचार करावा लागतो? प्रॉब्लेम तुम्ही विचार करूनच प्रॉब्लेम जीवनामध्ये आणलाय संध्या मॅडम. सॉल्व्ह करण्यासाठी विचार का करता? प्रॉब्लेम येण्या अगोदर सॉल्व्ह होईल याचा विचार करा ना. प्रॉब्लेम येणार नाही याच्यासाठी विचार करा ना. मी कालच सांगितलं, तुमच्या जीवनात प्रॉब्लेम नव्हता त्या अगोदर तुम्ही कधी धन्यवाद बोललात का? मी सुखी आहे, समाधानी आहे. इन्सिडेंट, ऍक्सिडेंट वगैरे ह्या ज्या काही गोष्टी होतात लक्षात घ्या, ह्याही कुठेतरी त्या व्हिज्युअलाइज झालेल्या असतात. तुम्ही कुठेतरी रील्स बघतात, मूव्ही बघतात, पिक्चर बघतात, मोबाईलमध्ये एखादा व्हिडिओ बघतात आणि ते तुमच्या कसं बघूया ना, सगळ्याच गोष्टी ह्या अचानक होत नाही. कुठलीच गोष्ट अचानक घडत नाही, लक्षात घ्या. कुठलीच गोष्ट अचानक घडत नाही. पूजा पारकर मॅडम, त्याच तर बाजूला करायचे आपल्याला. नेहमी निगेटिव्ह गोष्टी येतात. बघा ना, का नेहमी घडत असतात? का नेहमी घडत असतात? कुणाला कुणाला घेऊ मी? एक ऑडियन्स, एक व्हॉलंटियर पाहिजे मला. कुणाला घेऊ? कुणाला? हा, वंडरफुल, ग्रेट. हा, पूजा देसाई मॅडम, अनम्यूट करा मॅडम. पूजा देसाई मॅडम. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा, माझ्या पण मनात ना सतत असे निगेटिव्ह विचार येत राहतात. गाडीवर बसलं की मी पडेन काय, हे कर. मिस्टर गाडी चालवत असतात तरी मला इकडे भीती वाटते की समोरून गाडी आली तर हे होईल का, असे सतत भीती वाटत राहते नुसतं मनात. ग्रेट ग्रेट ग्रेट. कुठून आहात मॅडम तुम्ही? मी पुणे. पुण्यातून आहात? पहिल्यांदा ऐकतायत की अगोदर ऐकलंय मला? नाही, आजच फर्स्ट टाइम आहे. 2 दिवस मी नाही जॉईन होऊ शकले. आजच फर्स्ट अच्छा, टाइम. बर बर बर, चला, खूप छान खूप छान. मॅडम, मी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीनवरती काय लिहिलेलं ते वाचायचंय तुम्हाला, चालेल मॅडम? हो, ठीक आहे, चालेल. ओके ओके. आपण बघत आहोत रेखी आणि अवचेतन मन. मॅडम, दिसते स्क्रीन तुम्हाला? हा, दिसते ना. हा मॅडम, तर इथे काय लिहिलेलं आहे? सफेद हाती नहीं सोचना है. सफेद हाती नाही सोचना है. कुणा कुणाच्या हा. माइंड मध्ये काळा हत्ती, पांढरा हत्ती, चित्रामधला हत्ती, पिक्चर मधला हत्ती, मूवी मधला हत्ती, सर्कस मधला हत्ती आला? हात वरती करा. हत्ती कुणा कुणाच्या माइंड मध्ये आला? प्रामाणिकपणे हात वरती करा. हाती तुमच्या पूजा मॅडम, हत्ती आला डोक्यात? नाही, मी वाचतच गेले फक्त. ओके, वाचत गेला, ठीक आहे. चला, तुमच्यासाठी एक उदाहरण देतो मी. चला, खूप सारे हत्ती हात वरती झालेत. ग्रेट ग्रेट. ओके, आता विचार करा. आता आवाज येतोय माझा? हा, येतो सर. Yes. आता विचार करा. आता मी एक वाक्य बोलतो बघा. लाल सफरचंद, विचार करू नका. हा. लाल सफरचंदचा विचार करू नका. कुणाकुणाच्या माइंड मध्ये सफरचंद आलं? आलं सर. आलंय, ग्रेट.
का आलं? पूजा मॅडम, तुम्ही तर स्पष्ट वाचलं होतं, हत्तीचा विचार करू नका. मी पण स्पष्ट बोललो, सफरचंदाचा विचार करू नका. का हत्ती आला? का सफरचंद आलं? नाही, आता इथे समजलं ना की आपल्याला ते माइंड मध्ये ठेवायचं आहे, त्याच्यामुळे मी लगेच की हा बाबा हे करायचंय म्हणून. नाही, माइंड मध्ये त्याच्यामुळे ठेवायचंच नाही. स्पष्ट वाच. पूजा मॅडम, तुम्ही स्पष्ट वाचलं, माइंड मध्ये आणूच नका. हा. येस, मानसी मॅडम, जे करू नका सांगतो तेच डोकं वर करतं. तेच डोकं वर करतं. का करतं? का करतं? एकच मिनिट. जे करू नका सांगितलं तेच का करतं माइंड? कोण सांगेल का आलं? का करतं माइंड? असं का करतं? जे नको सांगितलं तेच का? त्या पाठीमागे काही रिझन आहे का? व्हिज्युअलायझेशन. नाही माहिती, इट्स ओके. बघा, आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये निगेटिव्ह थॉट जास्त अट्रॅक्ट करतात. बिलकुल नाही संजीव लिमकर सर, बिलकुल नाही. पॉझिटिव्ह थॉट सुद्धा अट्रॅक्ट करतात, जास्त करतात. निगेटिव्ह गोष्टींना खूप ऊर्जा लागते, पॉझिटिव्ह गोष्टींना खूप कमी ऊर्जा लागते. लक्षात घ्या. समजतंय? आपल्या माइंड मध्ये हत्तीची इमेज ऑलरेडी सेव्ह आहे, सफरचंदाची इमेज ऑलरेडी सेव्ह आहे. समजतंय? ती इमेज ऑलरेडी सेव्ह आहे. ते नाव जरी घेतलं तरी ते पिक्चर, ते पाथ हिट होतात. आणि माइंडला सगळ्यात महत्वाची गोष्ट हो किंवा नाही समजत नाही. लिहून ठेवा. सबकॉन्शियस माइंडला हो किंवा नाही समजत नाही, दिवस रात्र समजत नाही, स्त्री पुरुष समजत नाही, दुःख सुख काही समजत नाही, प्रेम आनंद काही 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 समजत नाही. तुम्ही म्हणतात मी दुःखी नाही, मी दुःखी नाही. त्याला नाही कळतच नाही. त्याला एवढंच कळतं दुःख. त्याला वाटतं हा व्यक्ती खूप दुःख मागतोय, दुःखात आनंदी आहे, तो दुःखच देतोय, दुःखच देतोय, दुःखच देतोय. तुम्ही म्हणता मी प्रॉब्लेम मध्ये नाही, मी समस्येत नाही, प्रॉब्लेम मध्ये नाही, प्रॉब्लेम मध्ये नाही. त्याला नाही कळत नाही, त्याला प्रॉब्लेम कळतात. त्याला वाटतं या व्यक्तीला प्रॉब्लेम खूप लागतात, प्रॉब्लेम शिवाय जगू शकत नाही. तो प्रॉब्लेमच देतोय, प्रॉब्लेम देतोय, प्रॉब्लेम देतोय, समस्या देतोय. तुमचं जीवन समस्यामय बनतंय. समजतंय? सबकॉन्शियस माइंडला हो नाही समजत नाही. सबकॉन्शियस माइंडला दुःख समजत नाही, आनंदही समजत नाही, दिवस समजत नाही, रात्र समजत नाही, वेळ समजत नाही, तारीख समजत नाही, काही 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 काहीच समजत नाही. मग काय समजतं? तुम्ही जे बोलता, जे बघता तेच समजतं. सबकॉन्शियस माइंड पिक्चर वरती जास्त बिलीव्ह करतो. बघा ना, लहान मुलांना शाळेमध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पिक्चर बघून शिकवतात, चित्र बघून शिकवतात. शिकवतात की नाही? असतील इथे कोणी टीचर सांगा? का शिकवतात? कारण ते मेमरीवरती जास्त दिवस. समजतंय? व्हिज्युअलायझेशन इक्वल टू इंटरनल क्रिएशन. हे आतून क्रिएट होतं, लक्षात घ्या. इंटरनल क्रिएशन, व्हिज्युअलायझेशन इक्वल टू इंटरनल क्रिएशन. आणि मॅनिफेस्टेशन इक्वल टू एक्सटर्नल क्रिएशन. मॅनिफेस्टेशन इक्वल टू एक्सटर्नल क्रिएशन. आतून येऊ द्या, अंतर्मनातून येऊ द्या. मी काल सांगितलं होतं, देअर इज नो को इन्सिडेंट. आता जे मेसेज लिहिले, अनेक लोकांनी थोडेसे हात खाली ठेवले. नाही सर, पहिले प्रॉब्लेम आला, नंतर आम्ही चित्र बघितलं. बिलकुल नाही. देअर इज नो को इन्सिडेंट. नाही. तुम्ही कुठेतरी कुठेतरी ती गोष्ट मागितली, लक्षात घ्या. कळत नकळत चुकीने तुम्ही तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम तुम्हीच क्रिएट केलेले आहेत. मानो या ना मानो, देअर इज नो को इन्सिडेंट. ओनली को क्रिएशन, ओनली को क्रिएशन. हे तुम्हीच क्रिएट केलेले आहे.
बघा ना, तुम्ही हेच कपडे का घातले, इथेच का बसलात, असेच का बसलात, मी इथेच का बसलो, मी आज हेच कपडे का घातले, मी हेच का बोलतोय, मी असेच हात का केले, तुम्ही असेच हात का केले, तुम्ही असेच हात का केले, असंच का बसलात. या सगळ्या गोष्टी, सगळ्या तुम्ही आज जे जेवण करायचं तेच का जेवलात, तुम्ही ज्यांना भेटायचं त्यांनाच का भेटलात, 4:30 वाजताच का जमलात. सगळ्या गोष्टी देअर इज ओनली को क्रिएशन, को क्रिएशन, को क्रिएशन, को क्रिएशन. तुम्ही स्वतःला व्हिज्युअलाइज केलं, आपल्या समस्येतून बाहेर पडायचं, इतरांनाही मदत करायची, स्वतःसाठी जगायचं, इतरांसाठी जगायचं, कुटुंबियांसाठी जगायचं. जर ते चित्र व्हिज्युअलाइज केलं तर तुम्ही इथे येऊन बसला. समजतंय? हा कोइन्सिडेंट नाहीये. तुम्हाला अचानक तुम्हाला सनशाईनची ऍड लागली, दिसली, अरे आपला प्रॉब्लेम इथे दिसतोय, चला. बिलकुल नाही. कित्येक लोकांनी माहितही नसेल हा फ्री मध्ये आहे. जेव्हा 2-3 मेसेज वाचले त्यावेळेस कळालं फ्री मध्ये. समजतंय? देअर इज नो कोइन्सिडेंट. हे आपण निर्माण केलेलं लक्षात घ्या. जीही समस्या तुमच्या जीवनामध्ये आहे, जेही प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये आहेत, त्या सगळ्या प्रॉब्लेमला, सगळ्या समस्यांना तुम्हीच निर्माण केलेलं आहे. तुम्हीच. बघा ना, अनेक महिला असतील, पुरुषही असतील, जे टीव्हीवरती जे सिरियल बघतात, दररोज बघतात, त्या सिरियल मध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये काहीच फरक नाहीये. तुम्ही मोबाईलवरती जे रील्स बघतात, जे व्हिडिओ बघतात, त्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये काहीच बदल नाहीये. का होतंय असं? आणि तुम्ही म्हणता, "नाही सर, आम्ही नाही मागितलं दुःख." दुःख कोण मागणार आहे? कोणीच मागत नाही. सुख मागण्यासाठी मात्र रात्रंदिवस परेशानी किंवा मेहनत घ्यावी लागते. दुःख मागण्यासाठी काय करावं लागतं? त्याही पेक्षा जास्त मेहनत आणि परिश्रम घ्यावे लागतात. नकारात्मक ऊर्जेला जितकी ऊर्जा देत आहे त्याच्यापेक्षा असं समजूया नकारात्मक ऊर्जा 100% आहे. त्यातली फक्त 1% ऊर्जा सकारात्मक गोष्टींसाठी द्या. कायद्याने सांगतो 1% दररोज आपल्या जीवनावरती सकारात्मकतेने काम करा. किती? 1%. 1%. एका महिन्यात 30%. एका महिन्यात 30%. 3 महिन्यात 90%. एका वर्षामध्ये 365%. जाताल निगेटिव्हिटी मध्ये 365% जर पॉझिटिव्ह झाला तर. सोपं आहे की नाही? संपूर्ण जीवन तुम्ही परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करताय, स्वतःला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करताय. परिपूर्ण होऊ नका. कॉन्शियस व्हा. काय व्हा? कॉन्शियस व्हा. या जगातला कुठलाच व्यक्ती परिपूर्ण नाही. कुठलाच व्यक्ती परिपूर्ण नाही. परिपूर्ण होऊ नका. कॉन्शियस व्हा. जागे व्हा. उठो सोने जगाने वाला आ गया. आता जागे व्हा. जागे व्हा. आपण काय चित्र बघतोय बंद डोळ्याने. कित्येक महिला इथे, पुरुषही आहेत, अगदी आजचा वर्तमानाचा आत्ताचा क्षण सोडतात, भविष्यातली चिंता करता. आता इतके प्रॉब्लेम आहे, मुलं छोटे, मुलं मोठे झाले तर कसं होईल, भविष्यातलं त्यांचं शिक्षण कसं होईल, मी जर नसलो तर काय होईल, ते संसाराचं काय होईल, बाकीच्यांचं काय होईल, कसं होईल, माझा प्रॉब्लेम असाच राहिला तर मी राहील की नाही, आताचं जीवन नको नकोसं झालंय, भविष्यात काय होईल, कसलं कसलं चित्र व्हिज्युअलाइज करताय की नाही प्रामाणिकपणे. माहिती तुम्हाला, तुम्ही आत्ताचा क्षण खराब नाही करत आहे, तुम्ही येणारा काळ, भविष्य काळ सुद्धा बर्बाद करताय. आत्ताचा वेळ बर्बाद करतायत, आत्ताचा पैसा बर्बाद करतायत, भविष्य काळ सुद्धा बर्बाद करताय. हेच तुम्ही जुन्या काळात केलं, हेच तुम्ही गेल्या काळामध्ये केलं. केलं की नाही प्रामाणिकपणे? माझ्यासाठी नका करू, तुम्ही तुमच्या जीवनाला बदलण्यासाठी याच गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करत आलाय, है की नाही? आणि वरून तुम्ही म्हणतायत मी कुणाचं नुकसान केलं नाही, मी दुःख मागितलं नाही, तरी माझ्या जीवनात का आलं? जे पेराल तेच उगणार आहे, जे पेराल तेच कापणार आहात.
बीज बोए बबुल का, आम कहाँ से होय रे. काट्याचे झाडं लावले आणि आंब्याची अपेक्षा करतायत, कसं होईल? शक्य आहे. तर जीवनामध्ये ते गोड फळं चाखायची असतील, फुलांचा रस्ता बनवायचा असेल, तर तुम्हाला पेरणी सुद्धा, विचार सुद्धा त्या सुगंधित फुलांचा आणि गोड फळांचा करावा लागेल. समजतंय? हेच जीवन आहे. मी नेहमी सांगतो, परत एकदा सांगतो, आपल्या जीवनावरती, आपल्या शरीरावरती आपण जितका अन्याय, अत्याचार केला, तितका जगातला कोणीच नाही केला, कोणीच नाही केला. आपण फक्त दुसऱ्यांना दोष देतोय, दुसऱ्यांवरती राग धरतोय, दुसऱ्यांना जबाबदार करतोय. खरंय की नाही? बघा ना, तुम्ही कल्पना करा, मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. चला, एक एक सीन क्रिएट करा. सीन क्रिएट करा. रात्र झाली, रात्रीचे 2:30 वाजलेत. तुम्ही घरामध्ये तुम्ही एकटेच आहात, फक्त एकटेच आहात. तुम्ही एकटेच आहात, रात्रीचे 2:30 वाजले, घराची डोरबेल वाजली. रिया मॅडम, बापरे, विचार करत होत नाही. पूजा मॅडम, हा, अजिबात टेन्शन घेऊ नका. पूजा पॉवर ऑर्डर. आता काय? रात्रीचे 2:30 वाजले, घराची डोरबेल वाजली. काय प्रश्न येतो पहिला? सगळ्यात पहिले भीती वाटेल. जर हिंमत असेल तर कोण कोलमडलं आता रात्री 2:30 वाजता? भीती वाटेल, प्रश्न येईल, कोण असेल, काय असेल, 2:30 वाजले, भीती वाटेल, नक्कीच वाटेल. ठीक आहे. आता सेम सिनेरिओ क्रिएट करा. रात्रीचे 2:30 वाजले, तुम्हीच आहात एकटे घरामध्ये, डोरबेल वाजली, तुम्ही आवाज देतायत, कोण आहे? जर मॅडम विचार करतायत तर बाहेरून आवाज येतोय सरांचा, मी आहे. सर विचार करतायत तर त्यांनी विचार करा, तुमचा मित्र आहे. आता काय करा? आता दरवाजा उघडताल ना? उघडताल की नाही? पण जीवन सुद्धा इतकं सोपं आहे, सकारात्मक विचार करणं इतकं सोपं आहे, लक्षात घ्या. एक आवाज जर तुमचं जीवन बदलतोय, समजतंय काय सांगतोय मी? एक सकारात्मक आवाज, सबकॉन्शियस माइंड फक्त बिलीव्ह करतो, तुम्ही त्या गोष्टींचा विचार करा. चूक बरोबर ठरवत नाही, चांगलं वाईट ठरवत नाही, फायदा नुकसान ठरवत नाही. तुम्ही विचार करताय, येस, ओके. तो एक डायलॉग माहिती तुम्हाला, हुकुम मेरे आका, बस. त्याला फक्त तेवढंच समजतं, हुकुम मेरे आका. मग तुम्ही काय सांगता त्याला, काय सांगताय? समजतंय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, अरे देवा, गोळीशिवाय मला बरं वाटणार नाही, पहिले गोळी बघतात. अरे यार, परत तो दिवस उघडला, झोपच झाली नाही, आळसच येतोय, कंटाळा येतोय, मुलं त्रास देत आहेत, काम करण्याची इच्छा नाही, डोकं दुखतंय, मायग्रेन सारखे आजार, ओव्हर थिंकिंग सारखे प्रॉब्लेम, एन्झायटी सारखे प्रॉब्लेम, टेन्शन, डिप्रेशन, कुणाला ईएमआयचं टेन्शन मध्येच. खूप साऱ्या समस्या, खूप साऱ्या समस्या, खूप साऱ्या समस्या, खूप साऱ्या समस्या, खूप साऱ्या समस्या. कोणी निर्माण केल्यात? कळतंय? मग जर सबकॉन्शियस माइंडला हो नाही समजत नाही, हो नाही समजत नाही, मग तुम्ही किती विचार केला, मी प्रॉब्लेम मध्ये नाही, मी समस्येत नाही, मी अडचणीत नाही, मी आजारी नाही, मी दुःखी नाही, त्याला नाही समजतच नाही, मग तुमचा विचार करून उपयोग काय? तुम्हाला तेच येणार, प्रॉब्लेम येणार, समस्या येणार, दुःख येणार, आजार येणार, डिप्रेशन येणार, टेन्शन येणार, ओव्हर थिंकिंग येणार, झोप नाही येणार. का होतंय?
का होत आहे. आणि एक्झॅक्ट तुम्ही असाच चुकीचा विचार करतायत, निगेटिव्ह सेंटेन्स यूज करतायत आणि चुकीच्या गोष्टी व्हिज्युअलाइज करतायत जे तुम्हाला नकोय, जे तुम्हाला नकोय. आणि इथेच जीवन फसतंय. समजतंय का होत आहे. व्हिज्युअलायझेशनची ताकद खूप आहे, खूप शक्तिशाली, खूप पॉवरफुल आहे व्हिज्युअलायझेशन. देअर इज नो कोइन्सिडेंट, ओनली को क्रिएशन. आणि त्यातल्या त्यात तुमची ताकद कमी नाहीये, कमी आहे. काल एका शब्दाची ताकद बघितली, आज तुमची ताकद बघणार होतो आपण. बघणार होतो की नाही? बघायची तुमची ताकद, कुणाकुणाला बघायची. ग्रेट. ओके, चला. ज्यांनी हात वर केले त्यांच्यासाठी. ओके, चल. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत, प्रभू रामचंद्र त्यांची ऊर्जा सांभाळतील, आहे का नाही. ओके, बघा या पद्धतीने आपले खांदे जसे ना, या पद्धतीने हाताची बोटं जुळवायची, असे समोर ठेवायचे. ओके, वंदना मॅडम खूप लांब झाले आता, असे जवळ. येस, बरोबर शोल्डरला पॅरलल. येस, असे आकाशाकडे हात ठेवायचे. ओके, हलके डोळे बंद करा आणि एक मोठा दीर्घ श्वास आतमध्ये घ्या. प्रियंका मॅडम नंतर लिहिलं तरी चालेल. मोठा दीर्घ श्वास आतमध्ये घ्या, हळुवारपणे बाहेर सोडा, खूप हळुवारपणे पूर्ण श्वास बाहेर सोडा. डोळे बंद. आता हाताला टर्न करा, जमिनीकडे करा. वंदना चव्हाण मॅडम जमिनीकडे हात करा आणि एक मोठा दीर्घ श्वास या पद्धतीने. येस, मग मोठा दीर्घ श्वास, पूर्ण श्वास, खोल श्वास आतमध्ये घ्या आणि हळुवारपणे बाहेर सोडा. श्वास सोडल्यानंतर हळुवारपणे डोळे सुद्धा ओपन करा. ग्रेट. डोळे ओपन करा हळुवारपणे. कोण सांगेल या 2 श्वासामधलं अंतर? आन्सर हे नकोय, 2 श्वास परत येणार नाही, नक्कीच येणार नाही. करोडो नाही, अब्जो रुपये दिले तरी येणार नाही. फक्त 2 श्वासामधलं अंतर सांगा. कोण सांगेल? अनराईज करा, तुम्ही बोलण्याची संधी देईल. 2 श्वासामधलं अंतर, हे 2 श्वास काय वेगळे होते? पूजा पवार मॅडम अनम्यूट करा मॅडम. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, नमस्कार. सर, जेव्हा आपण आकाशाच्या दिशेने हात करतो ना, तेव्हा इझिली श्वास घेता येतो आपल्याला. आणि जेव्हा डाऊन साइड असता आपला पाम, तेव्हा थोडा त्रास होतो श्वास घ्यायला. ग्रेट, खूप छान, खूप छान, खूप छान. खूप Thank- निगेटिव्हिटीने भरलेले आहात मॅडम तुम्ही. खरंय. सर, आम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये असं सांगितलंय, आपण जेव्हा असं आकाशाच्या दिशेने हात करतो तेव्हा इझी श्वास घेतो, इझी श्वासोच्छ्वास होतो. आणि असा असतो हात तेव्हा खूप हे होतं, श्वास घ्यायला दिक्कत होते आपल्याला. ग्रेट, ग्रेट. चला, तुम्हाला शिकवलेलं तसं. ओके, व्हेरी गुड. चला, हरकत नाही. ओके, हरकत. आणखीन कोण सांगेल? नाही, इट्स ओके, हरकत नाही. परत परत. ओके, हात पॅरलल, हलके डोळे बंद. ओके, हात आकाशाकडे. पूजा मॅडम आता ऑब्झर्व करा, मी जी कमांड दिली ती ऑब्झर्व करा. आता श्वास घ्या, पूर्ण मोठा श्वास. आणि हा श्वास बघा छातीमध्येच अडकलाय, छातीच्या खाली जात नाहीये. हळुवारपणे श्वास सोडा. आता हात जमिनीकडे करा. आता मोठा श्वास घ्या, खूप खोलवरती श्वास घ्या. हा श्वास बघा पोटाच्या खालच्या भागापर्यंत, अगदी मूलाधार चक्रापर्यंत जात आहे. खोल श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडा, हळुवारपणे सोडा. जर माझं वाक्य खरं असेल आणि तुम्ही जर तो अनुभव घेतला असेल तर हात वरती करा. मग मी पुढे सांगतो तुम्ही कोण आहात.
अपर्णा धर्माधिकारी मॅडम, नाही जाणवलं, परत जाणवलं, ग्रेट, हा वंडरफुल. पूजा पवार मॅडम, जाणवलं मॅडम, मी जे सांगितलं ते ऑब्झर्वेशन जाणवलं असेल तर हात वरती करा. ओके, ग्रेट ग्रेट. येस 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 येस, खूप सारे मेसेज, हा वंडरफुल, सगळ्यांचे हँड राईज, ग्रेट ग्रेट ग्रेट. सगळ्यात पहिले पूजा पवार मॅडम, तुमचं विधान खोटं झालं. चला हरकत नाही. का, हा सांगितल्यानंतर अनुभव आला, याच्यासाठीच योग्य ट्रेनरची गरज असते, लक्षात घ्या. है की नाही? जेव्हा आपण मागतो तेव्हा प्रेम, दया, करुणेमध्ये अडकलो जातो का नाही? अडकतो की नाही? जेव्हा देणारे बनतो, जेव्हा देणारे बनतो जेव्हा देणारे बनतो तेव्हा आपण स्टेबल असतो, लक्षात घ्या. असतो की नाही? असतो की नाही? परिपूर्ण भरलेलो असतो तेव्हा देणारे असतो. चांगले कर्म, चांगले प्रारब्ध, ठीक आहे, प्रॉब्लेम असेल जीवनामध्ये, इट्स ओके. चांगले कर्म, चांगले प्रारब्ध, प्रबळ इच्छाशक्ती आणि चांगली नीतिमत्ता. अजूनही तुम्ही चांगले आहात, चांगल्या कर्माने परिपूर्ण आहात, म्हणून काल मी एक वाक्य सांगितलं होतं ना, दुसरा असता तर केव्हाच गिव्हअप झाला असता, पण मी सहन करतोय. चांगले कर्म, चांगले प्रारब्ध, म्हणून तुम्ही इथे आहात. तुम्ही मागणारे नाही, तुम्ही देणारे आहात. आतापर्यंत देत देतच तुम्ही दुसऱ्याचं जीवन भलं केलं, तुमचं जीवन तसंच राहिलं. खरंय. कोण आहात तुम्ही? समजलंय तुम्हाला तुमची ताकद, म्हणून रेकी इथपर्यंत घेऊन येते, लक्षात घ्या. कोण आहात तुम्ही? देणारे आहात. समजली तुमची ताकद, कुणाकुणाला कळाली, ज्यांना नाही कळाली त्यांनी हात खाली ठेवा, ज्यांना कळाली त्यांनी हात वरती करा. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. Good. चला, पुष्करणी मॅडम, पूजा मॅडम, बोलण्याची संधी देईल थोडस, छोट्याशा एका मेडिटेशन कडे जाऊया. व्हिज्युअलायझेशनची और व्हिज्युअलायझेशन काय करू शकतं तुमच्या जीवनामध्ये, किती जीवन तुमचं बदलू शकतं. रेडी आहात? 5 मिनिटं आहे त्या जागेवरती बसायचं, 5 मिनिटात. ओके, मी सांगेल पूर्ण, माझा आवाज, कॉन्सन्ट्रेशन. ओके, येस, ग्रेट. जसे आहात तसेच बसा, जिथे बसलेले आहात ते. मेडिटेशन नाही, व्हिज्युअलायझेशनची पॉवर फक्त मेडिटेशन स्वरूपामध्ये बघणार आहोत. हलके डोळे बंद, हात नमस्काराच्या स्थितीत ठेवू शकतात, मांडीवरती ठेवू शकतात, गुडघ्यांवरती ठेवू शकतात. तुम्हाला जसं हवं आहे, जसं कम्फर्टेबल आहे त्या पद्धतीने ठेवायचं. ओके, कुठलाही फोर्स नाही. हलके डोळे बंद, संपूर्ण लक्ष श्वासावरती. एक मोठा दीर्घ श्वास आतमध्ये घ्या, प्रामाणिकपणे करा, प्रामाणिकपणे. ओके, एक मोठा दीर्घ श्वास आतमध्ये घ्या, हळुवारपणे बाहेर सोडा, पूर्ण श्वास बाहेर सोडा. पुन्हा एक मोठा दीर्घ श्वास आतमध्ये घ्या, हळुवारपणे, हळुवारपणे बाहेर सोडा. श्वास नॉर्मल करत जा, हळूहळू श्वासाची गती कमी करा. कल्पना करा, उन्हाळ्याचे दिवस आहे, रणरणत ऊन आहे, दुपारची वेळ आहे, कडक उन्हाळा, आणि तुमच्या घरामधली लाईट गेलेली आहे. खूप उकडतंय, डोक्यातून घामाच्या धारा, चेहऱ्यावरून संपूर्ण शरीरामध्ये घाम, संपूर्ण शरीर चिपचिप होतंय. डोक्यातून घाम गालावरती, मानेवरती वाहत आहे. हाताच्या मनगटाने तुम्ही घाम पुसत आहात. संपूर्ण शरीर घामाने चिपचिप झालेलं आहे. खूप उकडतंय, खूप मोठा उकाडा, आणि त्या उकाड्यामध्ये लाईट गेली, फॅन बंद, एसी बंद. त्या उकाड्यामध्ये
आता अशक्य होत आहे. जीव कासावीस होतोय, शरीर चिपचिप होतंय, घामाने बरबटत आहात. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर घामाने चिपचिप झालंय. आता चिडचिड वाढायला लागली. तसंच उठून तुम्ही आता गाडीची चावी घेतायत, गाडीची चावी घेतायत, चप्पल घालतायत, दरवाजा उघडतायत. कल्पना करा, व्हिज्युअलाइज करा, गाडीची चावी घेतली तुम्ही, दरवाजा उघडताय, चप्पल घातली, दरवाजा उघडलाय, घराच्या बाहेर पडला, दरवाजा ओढून घेतलाय, गाडीला चावी लावली, गाडीचं स्टँड काढलंय, गाडीला किक मारतायत, खरखर खरखर गाडी चालू झाली आणि तुम्ही रस्त्याकडे जात आहात. रस्त्यावरती जात आहात. एका कोल्ड्रिंक शॉपवरती तुम्ही पोहोचलेले आहात. इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा, त्या कोल्ड्रिंक शॉपला व्हिज्युअलाइज करा. तुम्ही गाडी स्टँडला लावतायत, गाडी बंद केली, चावी हातात घेतली, त्या कोल्ड्रिंक शॉपवरती जातायत. रणरणत ऊन, डोक्यातून घाम, चेहऱ्यावरती, मानेवरती संपूर्ण शरीर घामाने चिपचिप झालेलं आहे. हाताने मनगटाने तुम्ही घाम पुसत आहात. रणरणत ऊन, दुपारची वेळ, अंगाची लाही लाही होणार ऊन असह्य होत आहे. त्या कोल्ड्रिंक शॉपवाल्या दुकानदाराला तुम्ही विचारतायत, कोल्ड्रिंक्स. व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा, तो दुकानदार तुम्हाला सांगतोय कोल्ड्रिंक संपलंय, कोल्ड्रिंक नाहीये. आता तुमचं चिडचिड, तुमचा राग आणखीन वाढतोय. हाताने घाम पुसतायत, हाताने घाम पुसतायत. तुम्ही त्या दुकानदाराला विचारताय थंड पाणी. दुकानदार सांगतोय पाणी नाही, थंड पाणी नाही, लाईट गेली, पाणीच नाही. आता तुमची चिडचिड आणखीन वाढली. घामाने चेहरा पुसतायत. शेजारी बघतायत कुणाचं दुकान चालू आहे का, सगळे दुकानं बंद दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला सगळे दुकानं बंद दिसत आहेत. व्हिज्युअलाइज करा, कल्पना करा, सगळी दुकानं बंद दिसत आहेत. तुम्ही ज्या कोल्ड्रिंक शॉपवरती थांबलात, तोही दुकानदार तुम्हाला सांगतोय लवकर चला, मलाही दुकान बंद करायचंय, ऊन वाढतंय, असह्य होतंय. हा उकाडा असह्य होतोय, खूप गरम होतंय आणि तुम्ही परेशान होऊन पुन्हा गाडीकडे जातायत. गाडीवर बसतायत, गाडीला चावी लावली, स्टँड काढलंय. इमॅजिन करा, कल्पना करा, तुम्ही गाडीला किक मारतायत, गाडीला किक मारतायत, खर 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 खर, गाडी स्टार्ट होत नाहीये. पुन्हा किक मारतायत, खर 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 खर, गाडी स्टार्ट होत नाहीये. पुन्हा किका मारतायत, खूप किका मारतायत, खूप थकलायत. वरून ऊन, उकाडा आणि गाडीच्या परेशानीने आणखीन परेशान होत आहात. ऊन म्हणतंय, उकाडा, शरीर घामाने चिपचिप झालेलं. मागे पुढे बघतायत, कोणी मदतीसाठी आहेत का? उन्हाने रस्त्यावर तुम्ही एकटेच आहात. आता शेवटचा पर्याय, इमॅजिन करा, कल्पना करा, इमॅजिन करा, तुम्ही गाडी ढकलत 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 घराच्या दिशेने येत आहात. परेशान झालेले, घामाने हताश झालेले, उकाडा, सूर्य, आग ओकतोय, इतका कडक उन्हाळा, आणि तुम्ही गाडी ढकलत 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 घराच्या दिशेने. इमॅजिन करा, कल्पना करा, कल्पना करा, तुम्ही गाडी ढकलत 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 घरापर्यंत पोहोचला. रागा रागात गाडीचं स्टँड लावलंय, गाडीची चावी हातात घेतली. काय करावं काही समजेना. उकाडा सहन होईना. तसंच घराचं दार तुम्ही उघडत आहात. चप्पल काढली,
दार लॉक केलाय. फॅनचं बटन दाबतायत, लाईट अजून आलेली नाही, फॅन बंद, एसी बंद, चावी बाजूला ठेवली. आता तुम्ही किचन ओट्याकडे जात आहात, किचन रूम मध्ये जात आहात. व्हिज्युअलाइज करा, कल्पना करा, तुम्ही किचन रूम मध्ये जात आहात. किचन रूम मध्ये पोहोचलात. किचन रूम मध्ये पोहोचलात. फ्रीज उघडलाय. फ्रीज उघडलाय. फ्रीज मधून एक पिवळा लिंबू, पिवळसर लिंबू तुम्ही बाहेर घेतलाय. हातामध्ये एक लिंबू घेतलाय. व्हिज्युअलाइज करा, कल्पना करा, एकदम पिवळसर लिंबू हातामध्ये घेतलाय. त्या लिंबूला घेऊन तुम्ही किचन ओट्यावरती, किचन कट्यावरती आलेले आहात. किचन ओट्यावरती लिंबू ठेवलाय. हाताने तुम्ही त्या लिंबूला पिळत आहात, दाबत आहात, चोळत आहात. एक सुंदर सुगंध पसरलाय लिंबूचा. आणि लिंबूला कापण्यासाठी एक सुरी तुम्ही हातामध्ये घेतलेली. डाव्या हातामध्ये तुम्ही लिंबू घेत आहात, उजव्या हाताने सुरी घेतली. व्हिज्युअलाइज करा, कल्पना करा, तुम्ही त्या लिंबूला कापत आहात. सर 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 लिंबू दोन्ही हाताने तुम्ही कापलाय. एका हाताने पकडलाय, एका हाताने कापलाय. चाकू बाजूला ठेवताय, सुरी बाजूला ठेवतायत. सुरी बाजूला ठेवली. एक फोड खाली ठेवली, एक फोड दोन हातामध्ये, उजव्या हातात एक फोड घेतली, डाव्या हातातली फोड खाली ठेवली. दोन बोटामध्ये तुम्ही ती लिंबूची फोड उचललेली. व्हिज्युअलाइज करा, कल्पना करा, त्या लिंबूला निरखून बघा. लिंबूच्या प्रत्येक रेषेकडे निरखून बघा. एका हाताने तुम्ही त्या लिंबूच्या बिया बाजूला करतायत. चाकूने कापलेली एक अर्धी बी बाजूला करतायत. अखंड बिया दिसतायत, त्या बिया बाजूला करतायत. व्हिज्युअलाइज करा, कल्पना करा, प्रत्येक रेषेला निरखून बघा. वाव, सुंदर सुगंध येत आहे लिंबूचा, सुंदर सुगंध. प्रत्येक रेष निरखून बघत आहात. व्हिज्युअलाइज करा, कल्पना करा, प्रत्येक रेषेला निरखून बघा. प्रत्येक रेष, एक ना एक रेष निरखून बघतायत. आता लिंबू दोन बोटामध्ये पकडलाय. अंगठा आणि तर्जनीमध्ये तुम्ही लिंबू पकडलाय, दोन बोटामध्ये. आणि मोठा आ करीत आहात तुम्ही. मोठा आ करीत आहात. आणि दोन दाताच्या मध्ये ती लिंबूची फोड तुम्ही पकडलेली आहे. मोठा आ करत आहात. आणि दोन दाताने तो लिंबू काचकन दाबलाय. आणि संपूर्ण रस तुमच्या तोंडामध्ये पसरलाय. संपूर्ण तोंड लिंबूच्या रसाने भरलेला आहे. आणि तो लिंबूचा रस तुम्ही गिळत आहात. व्हिज्युअलाइज करा, कल्पना करा, तो लिंबूचा रस तुम्ही गिळत आहात. संपूर्ण तोंडात लिंबूचा रस पसरलाय. हा वंडरफुल, ग्रेट. दोन बोटाने लिंबू पिळत आहात. एक एक थेंब तुम्ही त्या लिंबूचा तोंडामध्ये टाकत आहात. संपूर्ण तोंड लिंबूच्या रसाने भरलंय. तुम्ही गिळत आहात, गिळत आहात, गिळत आहात. वंडरफुल. लाईट आली, लाईट आली, फॅन चालू झाला. वंडरफुल. चेहऱ्यावरचा घाम पुसतायत. ग्रेट, 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 ग्रेट. हळुवारपणे आता तुम्हाला खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. खूप छान, खूप फ्रेश. हळुवारपणे डोळे ओपन करा. हळुवारपणे डोळे ओपन करा. हळुवारपणे तसे डोळे ओपन अधिक फ्रेश झाला. वंडरफुल, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. कांबळे मॅडम, ओपन युअर आयज. कांबळे मॅडम, ग्रेट. कुणी कुणी लिंबू पाहिला, कुणा कुणाच्या तोंडात. माझ्या तोंडाला खूप पाणी आलं, बोलता बोलता पाणी आलं. कुणा कुणाच्या तोंडाला पाणी आलं. प्रामाणिकपणे हात वरती करा. लिंबू टेस्ट आली स्वाती मॅडम. वंडरफुल, ग्रेट. ग्रेट. अजूनही लिंबूचा स्वाद तोंडामध्ये, अजूनही. वास्तवात लिंबू होता का? पण लिंबूचा रस गिळला मॅडम. लिंबूचा टेस्ट अजूनही तोंडामध्ये आहे. लिंबूचा वासही आलाय, सुगंधही आलाय, तोंडाला पाणी आलं. ग्रेट. पूजा पारकर मॅडम, ग्रेट, ग्रेट, ग्रेट.
ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांनी तर हे केलं असेल, मेडिटेशन केलं असेल, प्रॅक्टिकल केलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये लिहा, तोंडाला पाणी आलं नक्कीच. ही खरी व्हिज्युअलायझेशनची ताकद आहे, व्हिज्युअलायझेशनची पॉवर आहे. जी गोष्ट अस्तित्वात नाही ती गोष्ट घडली. समजतंय? आजचा सेशन हे सांगतोय जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, चांगलं वाईट बरोबर चूक ह्या गोष्टी डझंट मॅटर. लिंबू अस्तित्वात नव्हता, तुमच्या हातात लिंबू नव्हता, पण अजूनही तोंडामध्ये पाणी आहे. अजूनही तोंडामध्ये तो लिंबूचा स्वाद आस्वाद अजूनही आहे. काल जसं सांगितलं तो विचार बनाये जीवन. तुम्ही जे बघतायत तेच घडतंय. जीवनाचा पिक्चर, जीवनाचा मूवी प्रत्येक क्षणाला रिलीज होतोय, प्रत्येक क्षणाला रिलीज होतोय, प्रत्येक क्षणाला रिलीज होतोय. तुमच्या मनासारखं घडतंय की मनाच्या विरोधात घडतंय, सबकॉन्शियस माइंडला काहीही घेणं देणं नाही. चांगल्या गोष्टींना एनर्जी देण्यासाठी रेकी थेट सबकॉन्शियस माइंड वरती काम करते, सबकॉन्शियस माइंड सोबत संवाद साधते. जी गोष्ट अस्तित्वात नाही ती सत्यामध्ये घडली. तुम्ही अजूनही तोंडामध्ये पाणी आहे, लिंबूचा रस अजूनही पितायत, अजूनही पितायत. प्रत्येक गोष्ट फील झाली. ग्रेट ग्रेट. विचार करा ना, पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही उन्हाचा घाम सुद्धा फील केला आहे. सगळ्यांनी नाही पण नक्कीच केला आहे. प्रत्येक गोष्ट फील झाली, 100% फील झाली. लिंबू बघितला. ग्रेट ग्रेट. तर आता ह्या गोष्टी कशा बदलायच्या? आता आपला प्रॉब्लेम एक्झॅक्ट समजला. आपल्या विचारातून, आपल्या व्हिज्युअलायझेशन मधून, चुकीच्या व्हिज्युअलायझेशन मधून आपण आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम क्रिएट केले. उद्या थेट जाणार आहोत. रेकी म्हणजे काय, रेकी कसं काम करते, रेकी आपल्यापर्यंत कशी पोहोचली, ही दिव्य शक्ती, ब्रह्मांडीय ऊर्जा खरंच आपल्या जीवनात कसं काम करणार, उद्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. आणि आपल्या जीवनातले प्रत्येक प्रॉब्लेमला दूर करण्यासाठी. सर मग 3 दिवस वाया घातले? बिलकुल नाही, बिलकुल नाही. परत एकदा स्टेप आठवा चपातीची. चपातीची स्टेप आठवा. एकही मिनिट तुमचा वाया गेला नाही. प्रत्येक स्टेप महत्वाची, प्रत्येक स्टेप महत्वाची. अगदी चपात्या करतानाही घरामध्ये किती माणसं आहेत त्या अंदाजानुसार चपात्या कराव्या लागतात. अंदाज महत्वाचा आहे. एक्झॅक्ट प्रॉब्लेम कुठे आहे. आज आपल्याला समजलं आपले जे हवं आहे जीवनामध्ये ते का पूर्ण होत नाही, त्याचं कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण खरं सांगतच नव्हतो. मी जे पहिल्या दिवशी बोललो आपण खरं सांगत नाही, चुकीचं बोलतोय. तर आज समजलं आपल्याला मी प्रॉब्लेम मध्ये नाही हे चुकीचं आहे. मी आनंदी आहे हे खरं वाक्य आहे. मी समृद्ध आहे हे खरं वाक्य आहे. मी शक्तिशाली आहे हे खरं वाक्य आहे. मी सुपरस्टार आहे हे खरं वाक्य आहे. मी ईश्वराचा वंश आहे हे खरं वाक्य आहे. मी ऋषी मुनींचा अंश आहे हे खरं वाक्य आहे. मी जे खातो ते अमृत आहे हे खरं वाक्य आहे. मी ज्यालाही भेटतो तो परमेश्वर आहे हे खरं वाक्य आहे. हे खरं अफर्मेशन आहे. जे बोलताय तेच व्हिज्युअलाइज करा, तेच व्हिज्युअलाइज करा. जे व्हिज्युअलाइज कराल तेच तुमचं जीवन बनणार आहे. समजलं व्हिज्युअलायझेशन? ग्रेट. हा वंडरफुल. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. अजूनही तोंडात पाणी, शब्द सुचत नाही बोलताना समजून घ्या. तुमच्याही तोंडात पाणी असेल. ज्यांच्या तोंडात पाणी नाही आलं त्यांनी प्रॅक्टिस करा. 100% पाणी आलं असणार आहे सगळ्यांच्या तोंडामध्ये. खूप सारे मेसेज आले. मेसेज वाचत नाही. उद्या सगळ्यांना आन्सर करेल, रिप्लाय करेल. उद्याचा सेशन मिस करू नका. आजचा सेशन आवडला असेल तर नक्कीच मेसेज करा. लिंबूची टेस्ट अजूनही तोंडामध्ये आहे. नक्कीच. उन्हामध्ये खूप फिरवलं पूजा पारकर मॅडम. उद्या सावलीमध्ये घेऊन येतो. आयुष्यभरासाठी सावली करूया. ग्रेट. ओके. तर उद्याचा सेशन मिस करू नका. उद्या रेकी म्हणजे काय, रेकी कसं काम करते, आपल्यापर्यंत कशी पोहोचली, एक्झॅक्ट रेकी म्हणजे काय, सगळ्या गोष्टी उद्या डिटेलमध्ये जाणून घेऊया. परवा दिवशी पॉवरफुल वॉटर चार्जिंग आणि तुम्हाला प्रत्येकाला हिलिंग. ओके. 2 सेशन. थांबूया इथे. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेला, याच ठिकाणी, याच ऊर्जांनी. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. ही रेखी ऊर्जा, ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घ आयुष्य प्रदान करेल याच सदिच्छा
थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे कोटी 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 आभार. थँक्यू 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 सो मच. थँक्यू थँक्यू.